गेल्या 75 वर्षांमध्ये भारतीय संविधानाची 75वी साजरी करत असताना प्रत्येक माणूस या ठिकाणी भारतामध्ये जगलेला आहे. पण तो माणूस कोण आहे हे तितकं महत्त्वाचं आहे. आपल्या माणसांसोबत तृतीयपंथी सुद्धा माणसं आहेत. मग हे 75 वर्षामध्ये जगले का, की त्यांच्यावरती अन्याय झाला, त्यांच्या काय व्यथा असतील, या विषयावरती आपण चर्चा करतो. एक वेगळा मुद्दा मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. सुरुवातीला मी सांगेन की आपला जो व्हिडिओ आहे तो प्रत्येकाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, जेणेकरून वेगवेगळ्या भूमिका, वेगवेगळे विषय आपल्याला बघायला मिळतील. सुरुवात करूया आजच्या या चर्चेसाठी. सुरुवातीला स्वागत आहे आपलं अमृता मॅडम. आपली एक संघटना आहे, संस्थेवरती आपण बोलणार आहोत. पण चर्चेला सुरुवात करताना मी मुद्द्यावरती येतो की आपला जो प्रवास होता लहानपणीचा तो कसा होता, याच्यावरती थोडीशी नजर टाकूया आपण. ओके, सगळ्यांना जय भीम. माझं नाव सिल्क अमृता आहे आणि मी एक ट्रान्सजेंडर आहे, ट्रान्स विमेन आहे. जर प्रवासाचं म्हटलं किंवा लहानपणाचं म्हटलं तर ॲज नॉर्मली जसे आपण सगळे जन्माला येतो. कुठे गेलं लहानपण? माझं लहानपण मुंबईतच गेलं, अंबोली एमएनडी वेस्टमध्येच. आणि नॉर्मल एका हिंदू सोकॉल हिंदू फॅमिलीमध्येच आमचा जन्म झालेला आहे. मिडल क्लास फॅमिली, जिथे वडील एक प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला होते. जॉईंट फॅमिली होती इनिशियली, म्हणजे आजी, आत्या, काका असं सगळे आम्ही एकत्रच राहत होतो. माझ्या पाठी अजून एक बहीण आहे. सो आम्ही 2 जण. सुरुवातीला तर असं मला वाटलं नव्हतं की मी ट्रान्स विमेन आहे किंवा भविष्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी घडामोडी होतील आणि इतक्या मोठ्या घडामोडी होतील असं मला वाटलंच नव्हतं किंवा आयुष्य इतकं बदलेल. बिकॉज लहानपणी आपण फक्त लहान मूल असतो, खेळतो, शाळेत जातो, घरात येतो. लहान असल्यामुळे घरात सगळ्यांचं प्रेम मिळतं. जसं तुम्ही मोठं होत जाता, जसं तुमचं पिव्हिटरी पिरियड असतं, म्हणजे ज्या काळामध्ये साधारणतः 12 ते 18 वर्षाच्या वयोगटामध्ये शरीर रचनेत जे बदलाव येत जातात, तुमच्या हार्मोन्स मध्ये बदलाव येतात, तेव्हा एक्झॅक्टली कळतं की आपण पुरुष आहोत, स्त्री आहोत का अजून काहीतरी आहोत. आपल्या आवडीनिवडी बदलत असतात, आपले चेहऱ्याचे, हाताचे, शरीराचे स्ट्रक्चर बदलायला लागतात. आणि तिथे जाणवायला लागलं मला की मी पुरुषही नाही आणि स्त्रीही नाही आहे, समथिंग डिफरंट आहे, माझ्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. पण मी काय आहे हे तोपर्यंतही माहित नव्हतं की नक्की ह्याला काय म्हणतात. त्याला ट्रान्स वुमन म्हणतात, ट्रान्सजेंडर्स म्हणतात किंवा तृतीयपंथी म्हणतात किंवा मग सोकॉल ट्रेडिशनली भाषेमध्ये आपण हिजडा समाजाची लोक आहोत असं. त्यावेळेला वय काय असेल? माझं वय साधारणतः 12. साहजिक आहे, त्या वयानुसार तेवढ्या गोष्टी समजलं. त्यामुळे मला स्वतःला एका काळी असं होतं की आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या घरामध्ये आपल्याला शिकवलं जातं, अरे हिजडे आले का आपण त्याला घाबरायचं, ते मुलं पळवून नेतात, अशी सगळी मिथ्स असतात. आपल्याला घरातून तसं सांगितलं, अरे त्यांना चिडवायचं नाही, त्यांचा श्राप लागतो. ह्या सगळ्या गोष्टी लहानपणीच आपल्याला सगळ्या फॅमिलीने सांगितलं असतात. मग त्यांना बघून आपण घाबरायचं, घरात पळून जायचं, ते त्या साईडने येत असले का आपण ह्या साईडला जायचंय ना. नेग्लिजन्स असतो तो बेसिकली. तर तो करायचा आणि तो आपल्या सगळ्यांच्या रुटीन लाईफचा पार्ट बनलेला असतो की कोणतरी वेगळं आहे म्हणून त्याला निग्लेक्ट करणं किंवा कोणतरी आपल्यासारखं नाहीये म्हणून त्याच्यासोबत न जाणं, त्याच्यासोबत न राहणं किंवा त्याच्यासोबत न बोलणं किंवा त्याची काळजी न घेणं, हा मला वाटतं की आपल्या रोजमर्राच्या आयुष्यातला भाग आपण बनवलेला असतो. सो ॲज युजल मला पण तसं शिकवलं गेलं होतं. माझ्या हार्मोनल चेंजेस नंतर मला कळायला लागलं होतं, म्हणजे साधारणतः कॉलेजच्या एजमध्ये असताना मला कळायला लागलं होतं की ओके, मी पुरुषही नाहीये, मी बाईही नाहीये, पण काहीतरी वेगळं आहे. आणि हे काय आहे हे शोधायला सुरुवात होते ना. बेसिकली आपण काय आहोत, का इतर मुलांसारखे माझ्या शरीराची रचना नाही झाली, का इतर मुलांसारखा माझा आवाज नाही बदलला, का माझ्या बाजूला बसणाऱ्या मुलाला मुलगी आवडते तर मला का नाही आवडत आहे, मला क्रिकेट का नाही आवडत, मला मुलींसारखं राहणं आवडतं, ते कपडे घालणं आवडतं, हातावर मेहंदी काढणं, नेल पॉलिश लावणं, ह्या सगळ्या गोष्टी सो कॉल्ड जो फेमिनाईन आस्पेक्टने शिकवलेले असतात ना, की मुलींनी नेल पॉलिश लावायची, मेहंदी काढायची, कानात घालायचं, सो हे सगळ्या गोष्टी का आवडतात ना, त्याचं अट्रॅक्शन का आहे. आणि हे जेव्हा कळायला लागतं त्यावेळी घरामध्ये, म्हणजे माझ्या घरामध्ये खूप वादविवाद झाले की जेव्हा आई बाबांना, कारण प्रत्येकाला वाटतं अरे मुलगा म्हणून जन्माला आलाय तर मग मुलासारखंच वागलं पाहिजे, कारण तिथे पुरुषत्वाला छेद जात असतो. आणि मग फेमिनाईन कसं असू शकतो, एक पुरुष जो जन्माला आलाय बायोलॉजिकली, तो कसं काही मुलगीसारखं कसं वागू शकतो हे समाजाला मान्यच नसतं. इव्हन घरातले पण त्याच जळणघडणीतून आलेले असतात, त्यांना ते स्वीकारायचं नसतं किंवा ते मान्यच नसतं. मुलगा आहेच, मुलासारखंच बघ, पॅन्ट शर्टच घातली पाहिजे, मुलींसारखं बोलायचं नाही, हसायचं नाही, मुलींमध्ये खेळायचं नाही, ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. एंड ऑफ डे मला माहित नाही, पण बाय बर्थ आय एम व्हेरी रिव्होल्टी काइंड ऑफ पर्सन आहे की हे चूक आहे, हे असं नसलं पाहिजे, हे माझं आहे आणि हे मी करणार, अशा व्यक्तिमत्वाची व्यक्ती असल्यामुळे तो रिव्होल्ट झाला आणि घरामध्ये अमान्य झाला. एंड ऑफ डे तो अमान्यच होणार होता. कारण मी ह्याला माझ्या आई वडिलांनाही दोष देत नाही, कारण तेही या समाजाच्या
पद्धतीने ट्रेन झालेलेच व्यक्ती आहेत. त्यांना समाजाने जे शिकवलंय तेच ते माझ्यावरही लादण्याचा आणि पुढे मीही माझ्या मुलांवर किंवा माझ्या परिवारावर ते लादण्याचा प्रयत्न आपण सगळेच करतो. सो त्यांना ते मान्य नव्हतं आणि एंड ऑफ डे माझ्या घरामध्ये भांडणं व्हायला लागली की अल्टिमेटली वडिलांवर प्रेशर येतं ना, अरे तुम्ही घरचे पुरुष आहात, तुम्ही शिकवलं पाहिजे मुलांनी कसं वागलं पाहिजे. सो वडिलांवर त्याचं प्रेशर वाढलं आणि भांडणं फार जोरात व्हायला लागली. पण माझ्या मनाची किंवा माझ्या बुद्धीची जी कोंडमारी होत होती ती लोकांना कळत नव्हती, घरच्यांनाही आणि बाहेरच्यांना तर फार लांबची गोष्ट आहे हे सगळं बोलणं. मी मुलींसारखं का वागते किंवा मला मुलींसारखं राहणं का आवडतंय, त्या सगळ्या आस्पेक्ट माझ्या आयुष्याचा हिस्सा का बनण्याचा प्रयत्न करतात आहे हे मलाही त्यावेळी उलगडत नव्हतं आणि त्यांनाही नाही. फक्त मला एवढं माहित होतं की जगायचंय आणि हे करायला आवडतं, हे करायचं. दॅट्स वॉट. म्हणजे एका 12 किंवा 14 वर्षाच्या लहान बाळाकडून तुम्ही काय अपेक्षा करणार आहात ना? मग ज्यावेळेला तुम्ही घरातून खेळायला बाहेर जाणं. पडला, येस, घरच्यांनी विरोध केला या, असता. येस. मग तुमचं शिक्षण? बेसिकली माझ्या घरामध्ये असं झालं की एक एक रात्र फार अशी खूप मोठी भांडण झाली आणि माझ्या आईने त्यावेळी एक स्टेटमेंट बोललं जे मला त्या सगळ्या प्रवासाकडे जाण्या आणि तो मला म्हणजे त्यावेळी मी विचार केला असता तर मला वाटत होतं की माझे आई वडील मला असं का बोलू शकले. आता विचार करताना मला वाटतं की त्यांनी ते वाक्य बोलले नसते तर कदाचित मी आज इथे नसते. सो इट्स लाईक अ मोटिवेशनल स्टेटमेंट फॉर मी असंही म्हणू शकतो आताच्या घडीला आपण की माझ्या आईने म्हटलं की तू हिजडा आहेस आणि आम्हाला लाज वाटते तुला कुठेही न्यायला, आम्ही नाही नेऊ शकत तुला आमच्या सोबत, तू तुझं काहीतरी बघ. आणि त्यावेळी मला ते हिट झालं आणि फार वाईट वाटलं की ज्यांनी मला जन्म दिला तेच असं माझ्याबद्दल बोलतात तर बाहेरचा समाज ऑलरेडीच बोलतोय. बरोबर. मी माझ्या घरातल्यांसोबत समाजासोबत भांडू शकत होते, घरातल्यांसोबत भांडू शकत नव्हते, कारण तिथे आपलं एक रक्ताची नाळ असते, एक नातं जोडलेलं असतं. फार कठीण असतं की ज्यांनी जन्म दिला त्यांना काहीतरी विरुद्ध बोलणं, त्यांच्या विरोधात जाणं. पण इथे संघर्ष माझ्या अस्तित्वाचा पण होता. अगदी 13 वर्षाचं 10वी झालेलं बाळ असतं किंवा 14 वर्षाचं, त्याच्या समोर जेव्हा असा प्रश्न येतो तर काय करणार आहोत आपण ना, आयुष्य संपलंय, बरखास्त झालंय असं वाटायला लागलं. आणि नाही रन अवे, त्या रात्री पावसाची रात्र होती, मला आठवतंय जून जुलै असेल. आय जस्ट रन अवे फ्रॉम द होम. आणि मी एका असं तिथे आमच्या इथे एक छोटं चॅपल होतं, तिकडे जाऊन बसले, पाऊस पडत होता, रात्रभर खूप रडले. म्हणजे माझ्याच वाट्याला हा प्रश्न का आहे, माझ्याच आयुष्याला हा प्रश्न का आहे आणि मलाच कळत नव्हतं की म्हणजे काय करावं, आपण कुठे जावं. कारण ज्यांनी जन्म दिलाय, ज्यांच्यासोबत आपण राहतोय वाढतोय ते जर आपल्याला हा शब्द हिजडा हा शब्द त्यावेळी आज जरी मला तो सन्मानपूर्वक वाटत असला तरी पण जेव्हा माझी मॅच्युरिटी नव्हती, मला माहित नव्हतं, त्यावेळी माझ्यासाठी हा शब्द एक शिवीसारखाच होता की मला माझे लोक असं का म्हणू शकतात. बरोबर. माझ्यासाठी मी माणूस आहे ना, माझं जेंडर काय हे मला त्यावेळी माहितच नव्हतं. कालांतराने नंतर मग जेव्हा घरातून निघाल्यानंतर मी माझ्या कम्युनिटीच्या लोकांशी संपर्क साधला. त्या रात्री जाऊन मग एका ट्रान्सजेंडरच्या घरात राहणं आणि तिथून मग प्रवासाला सुरुवात करणं. पण प्रश्न इथे तोच होता पुन्हा की मी माझ्या अस्तित्वाला कोणीतरी छिडकाडलंय किंवा फेकून दिलंय म्हणून मी जाऊन एका अशा समाजात राहायचा निर्णय केला जो माझ्यासारखा आहे पण जिथे माझा जन्म झालेला नाही किंवा तो बायोलॉजिकली माझं तिथं कोणच नव्हतं जे माझी काळजी घेणार आहे. पण कदाचित माझ्या अस्तित्वाला सन्मानजनक जगता येईल, मला तिथे माझ्या असण्यावर कोणी हसणार नाही, प्रश्न उपस्थित करणार नाही, म्हणून मला तो समाज फार महत्वाचा वाटत होता आणि तो माझा हिजडा समाज होता. आणि त्यावेळी नंदिनी नावाची एक ट्रान्सजेंडर होती जी खदानात म्हणजे खदान नावाचा एक एरिया आहे तिथे राहत होती. आम्ही त्यांच्याकडे गेलो, तिथे राहिलो त्या रात्री. त्यांनी मला एकच गोष्ट त्यावेळी सांगितली की हा समाज तोपर्यंत तुझी इज्जत करणार नाही जोपर्यंत तू त्यांची गरज नाही बनत आहेस. आणि ते वाक्य मला आज पण म्हणजे 18 वर्षानंतरच्या प्रवासानंतर पण माझ्या आयुष्याच्या लक्षात होतं की जोपर्यंत आपण ह्या समाजामध्ये स्वतःला कॅपेबल बनत नाही, स्वतःची जागा निर्माण करत नाही, तोपर्यंत हा समाज आपली रिस्पेक्ट करणार नाही. आणि मला वाटतं की तो भाग महत्वाचा झाला माझ्या आयुष्यामध्ये. तिथे अजून 2 गोष्टी शिकवल्या गेल्या की कोणीही फुकट घालत नाही जेवायला. आपल्याला आपलं जेवण कमवावं लागतं. ते मेहनतीने कमवा किंवा मग तुम्ही टाळ्या वाजवून कमवा किंवा मग तुम्ही बाकी ट्रेडिशनल ऑक्युपेशन जे आले, सेक्स वर्क आहे किंवा मग लग्नात नाचून कमवा, पण तुम्हाला तुमची भाकर मिळवावीच लागेल. कारण जेव्हा रक्ताची नाती आपण जिथे रक्तसंबंध असतात, जिथे ज्यांनी जन्म दिलेला आहे तिथेही मोठं झाल्यानंतर आपल्याकडे अपेक्षा असते ना की आपण त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. तर मग इथे तर कोणीच रक्ताचं नाहीये, मग ह्यांनी अपेक्षा ठेवणं तर काही चुकीचंच नव्हतं. इनिशियली त्यांच्यासोबत जाणं, ते माझे जे गुरु होते नंदिनी म्हणून, ते आता नाही, ते ऑफ झाले, लखनौचे होते. ते हाताला घुंगरू बांधायचं आणि ढोलक वाजायचं आणि मग होळीला मागायला जा किंवा मग
दिवाळीला मागायला जा, काही लग्नांमध्ये जा, हळदीला जा, असं आम्ही करत होतो. मग तुम्ही तिथे जाऊन नाचायचं का? येस, आम्ही तिथे जाऊन डान्स करायचो आणि पैसे मिळायचे. मग आम्ही माझ्यासारखी बरीच लोक, सेम एजची लोक त्यांच्याकडे होती त्यावेळी, अगदी 16, 17, 18 वयोगटातली आलेली घरातून निघून अशा पद्धतीने. आणि किती पैसे मिळायचे? आणि त्यावेळी मला वाटतं की 50 रुपये पण खूप 18 वर्षामध्ये इथे. आणि आम्हाला असं वाटायचं अरे आज 50 रुपये मिळाले. आणि आम्हाला आठवतं की त्यावेळी चायनीजच्या गाड्या फार नवीन नवीन सुरू झाल्या होत्या, तर आम्हाला चायनीज खाण्याचा खूप हौस. मग आम्ही कधीतरी न सांगता पैसे गपचूप गपचूप ठेवून आम्ही चायनीज खायला जायचो. मजा यायची. पण एका साईडला दुःख पण होतं की घर सोडणं, घरातील लोक सोबत नसणं आणि अशा समूहाबरोबर राहायचंय जिथे रोजच्या भाकरीचा प्रश्न आहे. घरामध्ये निदान आई वडील शिव्या देत असायचे किंवा डाऊट करायचे जेंडरवर किंवा त्यांना मान्य नव्हतं, पण जेवण मिळायचं. रोजची भाकरी महत्वाची. रोजची भाकरी मिळायची, जी भलेही 2 शिव्या दिला तरी पण त्या आई वडिलांनी दिलेल्या होत्या, त्यामुळे ती सुखाचीच लागायची. इथे आल्यानंतर अजून प्रश्न निर्माण झाले की काय करावं, कसं जगावं. आणि मी रिबेलियस जसं मी म्हटलं की असल्यामुळे मला ते भीक मागून खाणं किंवा कोणाकडे तरी हात पासून कोणीतरी 2 रुपये द्यावे आणि मग ते आणून मी जमा करून संध्याकाळी हिशोब करावा आणि त्याच्यातून माझी भाकरी भात निर्माण करावं, हे जमत नव्हतं, पटत नव्हतं. फार त्रास होत होता ह्या सगळ्या गोष्टींचा. एंड ऑफ डे मग लास्टला मला वाटतं की 2006चा पिरियड आला, 4 आणि 6च्या मधला पिरियड आला. आणि त्यावेळी आम्ही जे काम करत होतो ऍज अ ट्रान्सजेंडर म्हणून आमच्या गुरु सोबत आणि आमच्या कम्युनिटी सोबत, ते कॉन्स्टंट नव्हतं. कारण आम्ही नाचायला जायचो, हळदीला जायचो आणि सीझन, पाऊस आला का लग्न नसायची, सीझन्स नसायचे. ट्रान्सजेंडरला नाचण्यासाठी बोलवणारे पण पर्टिक्युलर कम्युनिटीचे आणि समाजाचेच लोकच असतात, सगळेच काही लग्नाला बोलवत नाहीत, त्यामुळे सगळीकडे काम नसायचं. अशा वेळी मग 3-3 महिने पाऊस नसला का मागायला जाणं पण नसायचं, कारण पावसात जाणार कुठे, पाणी भरतं वगैरे सगळं प्रश्न. उपासमार असायची कधी कधी. मग फायनली असं झालं की मला डान्स चांगला यायचा, त्याच्यामुळे आमच्यातल्या काही लोकांना संध्याकाळी बिअर बार्स मध्ये डान्सला पाठवायला सुरू केलं, आमचे जे कोणी प्रमुख होते ते. कारण त्यांनाही हा निर्णय घ्यावा लागला, कारण तेही आमच्यावर डिपेंड, ते सिनियर होते, तेही उपाशीच राहणार होते. पण जर पर्याय आम्ही नव्हता. जमलं तर पर्याय म्हणजे पोटाच्या भाकरीसाठी काहीतरी करायचंच आहे जगायला, सो दॅट इज अ नो ऑप्शन. मग आम्ही संध्याकाळी जायचो आणि संध्याकाळी 6 पासून रात्री 3-3:30 पर्यंत डान्स असायचे. पहाटे 3 वाजेपर्यंत. येस, पहाटे 3. त्यावेळी बार डान्स एक मोठं प्रस्थ असायचं जिथे पैसे मिळायचे आणि लोक फार तिथे यायची संध्याकाळच्या वेळेला 6-7 वाजल्यापासून. पण त्याच्यातून आणि आनंद मिळायचा का? इनिशियली की डान्स नाईलाज- करायला मिळतंय, हा. डान्स माझं हॉबी होती म्हणून ओके. आनंद, हम्म. पण समाधान नाहीये ना. आणि आनंद काही गोष्टींमध्ये असं तुम्हाला आनंद मिळतो त्या करताना, पण समाधान नसतं त्याच्यात, की हे किती दिवस करणार आहे. हम्म. कधीतरी हे पण थांबलं तर मग पुन्हा काय. आणि अल्टिमेटली असंच झालं की आर पाटील मुख्यमंत्री होते आणि मग बार बंद झाले महाराष्ट्रातले. आणि मग पुन्हा एकदा म्हणजे म्हणतात ना की आपत्ती येणार आहे तर ती सतत लागोपाठ, म्हणजे इतकं आयुष्य इतकी परीक्षा घेतं की सतत परीक्षाच द्याव्या लागतात. जोपर्यंत तुम्ही 10वी पास होत नाही तशा 10 परीक्षा द्यायच्या असतात वर्षभरात, 10 वर्ष. तसं चालू होतं. बार बंद झाले आणि प्रश्नच निर्माण झाला की काय खायचं, काय करायचं. बारमध्ये असताना कदाचित थोडेसे पैसे मिळायचे आणि त्याच्यातून आम्ही सर्व्हाइव्ह करत होतो. 4-5 लोक होतो, ग्रुपने जायचो वगैरे. प्रश्न पुन्हा निर्माण झाला बारमध्ये, पुन्हा आता काय, पुढे काय. आणि हे सगळं पैसे मागणं, सिग्नलवर जाणं किंवा होळीला बदाई मस्ती करणं किंवा मग जास्तीत जास्त नाचणं आणि पैसे कमवणं लग्नांमध्ये, बारशांमध्ये किंवा एखाद्या स्टेजवर परफॉर्म करणं आणि तिथून मिळाले पैसे. पण मला प्रश्न सतत यायचा की आपलं आयुष्य फक्त ह्याच्यासाठीच आहे का, अगदी. आपला जन्म ह्यासाठी झालाय का, लोक करतात आहे म्हणून आपण करतोय का, की खरंच आपल्याला हेच जगायचंय. हा सगळा प्रश्न निर्माण व्हायला लागला आणि मग वाटायला लागलं कदाचित माझा जन्म ह्याच्यासाठी नाही झालाय. मी बरंच काही करू शकते साध्य, पण ते काय करायचं तेही माहित नव्हतं. कारण 10वी झाली, शाळा सोडायची, घरातून पळून बाहेर जायचं. आणि मग एक प्रश्न, पुन्हा घरात यायचं पण नाहीये, कारण इतक्या काळानंतर म्हणजे 2-3 वर्षाच्या काळात परत घरात येऊन कसं स्वीकारणार आहेत. म्हणजे पण तेव्हा ही पण मोठी गोष्ट आहे की काहीतरी प्रश्न निर्माण होत आहे. येस काही लोकांचं कसं होतं की आता आपल्याला हेच करायचं आहे, येस मग आपल्याला दुसरं पर्यायच नाही. येस पण कुठेतरी प्रश्न सुद्धा निर्माण झाले पाहिजे आणि प्रश्नातून तुम्ही उत्तर शोधत गेला. येस. आणि त्यावेळी म्हणजे मला वाटतं की जेव्हा प्रश्न निर्माण होतात तेव्हा ह्या निसर्गाची थिअरी असते की तिथे कुठेतरी उत्तर असतं दडलेलं. थोडं शोधावं लागतं, लेट मिळतं, पण ते उत्तर मला मिळालं. आणि मला वाटतं की वर्षाताईंच्या रूपामध्ये ते मला उत्तर मिळालं. वर्षा काळेंना आपण सगळेच ओळखतो, ज्यांनी भारतीय बारबाला असोसिएशन सुरू केलं. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी बार बंद झाले त्यावेळी त्या पहिल्या ऍक्टिव्हिस्ट होत्या ज्यांनी बार गर्लचा प्रश्न निर्माण केला.
राज्यासमोर उपस्थित झाल्या, त्या कोर्टामध्ये गेल्या आणि ह्या सगळ्यांच्या आयुष्याचं काय, यांचं पोट भरणार कसं, ह्या सगळ्या बार डान्सरची जिम्मेदारी कोणी घ्यायची असा प्रश्न निर्माण केला. त्या बारमध्ये यायच्या आमच्या आणि त्या सर्वे करत होत्या की बारगर्लचे नक्की प्रश्न काय आहेत, हे बार बंद झाल्यानंतर त्यांच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे. त्यावेळी वर्षाताईंना माझी भेट झाली, त्या आमच्या बारमध्ये आल्या होत्या आणि त्यांनी मला विचारलं की तू आम्हाला मदत करशील का, तुला मराठी येतंय आणि तू मदत करशील का, फॉर्म भरायचे होते संघटनेचे त्यांच्या. आणि त्या म्हणाल्या आम्ही प्रत्येक फॉर्म मागे तुला काहीतरी अमाऊंट देऊ. सो मला अपॉर्च्युनिटी ती समोरून आली होती आणि माझे प्रश्न होते की पुढे काय, तर म्हणजे कदाचित हे करूया, काय हरकत आहे, कुठेतरी लपून छपून बार डान्स चालू आहेत, कामी करायचंय आणि कोणतरी आहे जे म्हणतंय, ज्याला माझ्यासारखे प्रश्न येतात की ह्यांचं काय, जसं मला माझा प्रश्न पडला की माझं काय, तसं कोणाला तरी प्रश्न पडलाय की ह्यांचं काय होणार आहे. आणि आम्ही ते स्टार्ट केलं. त्यावेळी वर्षाताईंना पण फर्स्ट टाइम माहित पडलं की बारमध्ये ट्रान्सजेंडर डान्सर्स पण असतात. आतापर्यंत फक्त मुली डान्सर्स असतात असंच होतं. आणि वर्षाताईंसोबत आम्ही सर्वे सुरू केला. मग वर्षाताईंच्या घरी जाणं, त्या डोंबिवलीला राहत होत्या वर्षा काळे, त्यांच्या घरी जाणं, मग तिथे बघितलं. त्यावेळी मग आम्ही पहिल्यांदा लक्ष्मीला त्यांच्या घरी ही केव्हाची गोष्ट आहे? ही 2006 2006 7च्या दरम्यान. म्हणजे त्यावेळेला प्रयास नव्हता. नाही, त्यावेळी प्रयास सुरू वर्षाताईंपासून इन्स्पिरेशन घेऊन काहीतरी सुरू करायचं असं. तर तो प्रवास सुरू झाला आणि वर्षाताईंच्या घरी येणं जाणं. मग त्यांच्याकडे अजून अशा आम्ही मुली बघितल्या ज्या एकट्या राहतात आहे, ज्या त्यांच्याकडे येऊन शिक्षण पूर्ण करतात आहे, गावातून आलेल्या आहेत, अगदी विदर्भ आणि इथून. कारण वर्षाताई सांगोला आणि ह्या सगळ्या पट्ट्यातल्या होत्या काम करणाऱ्या. आणि मग त्या मुलींना शिक्षण सपोर्ट करायच्या. मग त्यांनी बारगर्ल असोसिएशनची निर्मिती केली. मग त्याच्याकडे काही फॉरेनर्स यायचे रिसर्च करायला आणि मग कळलं की जगामध्ये अशी लोक पण आहेत ज्यांना खरंच तळागाळातल्या लोकांच्या जीवनाशी संबंध आहे, ते विचार करतात ह्यांचं काय होणार आहे. आणि मला वाटतं मला प्रकृतीने ती संधी मिळाली त्या लोकांमध्ये बसण्याची, ते ऐकण्याची. सुरुवातीला आम्ही फार असे लाजरे आणि धक्के असायचं, बोलायचं नाही, नेमकंच बोलायचं. कारण प्रश्न असायचा, कोणाला माहित पडलं मी काय आहे तर मग काय होणार आहे, चर्चा होणार आहे, लोक हसणार आहेत, लोक बोलणार आहेत, असा सगळा प्रश्न. पण स्लोली जसं वर्षाताईंसोबत आम्ही फिरत गेलो, वेगवेगळ्या बारमध्ये सर्वे करत गेलो. मग पहिल्यांदा वर्षाताई आणि आम्ही नागपूरला गेलो आंदोलनाला आणि आम्ही एवढा मोठा समुदाय आहे जो रस्त्यावर उतरतोय आणि मग कळलं रे आंदोलन म्हणजे हे असं असतं. म्हणजे पाणी न आलं म्हणून नळाला आंदोलन करणारी लोक बघितली होती, पण जगण्याचं आंदोलन करणारी लोक पहिल्यांदा बघितली. नागपूरला आम्ही गेलो वर्षाताईंसोबत. अधिवेशन काय असतं हे मला माहित नव्हतं, सिस्टम कशा चालतात. मग त्या आम्हाला ट्रेनमध्ये मुंबई ते नागपूर अख्खा तर 8 तासात त्या आम्हाला सांगत होत, हे असं आहे, उद्या असं होणार आहे, मग आपण डेलिगेशन देणार आहोत, आपल्या मागण्या राज्याकडे देणार आहोत. हे सगळं बोलत कधी असा विचार केला होता की आपण तिथपर्यंत पोहोचू? नाही, माझ्यासाठी आपण दिसायला थोडं सुंदर आहोत किंवा आता नाव आपलं जर बघितलं तर अमृता आणि सिल्क नावाने तुम्हाला ओळखलं जात आहे आणि डान्स सुद्धा छान करतो आहे किंवा अशा समोरून अपॉर्च्युनिटी येत आहे. जशा वर्षाताईंचं तुम्ही उदाहरण दिलं, मग आपण हेच करणार आहोत का? मग शेवटी तुम्ही आंदोलनाकडे वळाला आणि आपल्याही काहीतरी समस्या आहेत, प्रश्न निर्माण झाले. स्वतंत्र भारतामध्ये आपण स्वतः स्वतंत्र आहोत का, ही प्रश्नांची जी नियमावली आहे ती तुमच्या मनामध्ये तयार झाली. मग पुढचा संघर्ष तुमचा परत प्रेसकडे आलेला. येस, मला वाटतं की ते सगळं बघितल्यानंतर मला वाटायला लागलं की संघर्ष हा जीवनाचा हिस्सा आहे. आपल्यासाठी कोणतरी संघर्ष करतोय आज, मग आपण आपल्यासाठी संघर्ष का नाही करत ना, प्रश्न निर्माण व्हायला लागले. तोपर्यंत मला आपण भारताचे नागरिक, संविधान, बाबासाहेब काहीच कारण संबंधच नाही आला ना. आम्ही अशा एका टप्प्यातून, अशा एका समूहातून येतो ज्याला इतकं निग्लेक्ट केलं गेलंय. तिथे बाबासाहेब आणि संविधानाचा काय प्रश्न, इथे तर रोज जगायचंय, रोज भाकरी कमवायची, इतकाच प्रश्न निर्माण होत होता. आणि रोज हेळसांड होणारच आहे, कोणतरी गुड म्हणणार आहे, कोणतरी चक्का म्हणणार आहे, कोणतरी बाबू म्हणणार आहे, ते ऐकायचं, रडायचं, पुन्हा उठायचं, पुन्हा मेकअप करायचा, पुन्हा साडी घालायची आणि पुन्हा रोजची भाकरी कमवायची. मग तिथपर्यंत कसं पोहोचला? आणि हे सगळं बघत असताना मी एक प्रश्न झाला, शिक्षण तुमचं किती झालं? मी LLB केलेली आहे. आता तो प्रवास तुमचा आहेच आहे. मग आता बाबासाहेबांपर्यंत कसं पोहोचला किंवा चळवळीपर्यंत कसं पोहोचला आणि मग भारतीय संविधान, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय त्या गोष्टी पुढे आहेतच. मी हे सगळं करत असताना मला असं वाटायला लागलं की मी एका प्रोग्राम मध्ये असताना, वर्षाताई आम्हाला प्रोग्राम मध्ये घेऊन जात असताना एक वक्ते आले होते आणि त्यांच्याकडून एक शब्द ऐकला होता की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जो कोणी पिईल ते गुरगुरणार आहे. आणि हे बाबासाहेबांनी, आणि ते बाबासाहेबांनी लिहिलं असंही मला माहित नव्हतं. मी ते आल्यानंतर मी वर्षाताई, हे कोणी लिहिलं, कोण बोललं असं.
आणि मग मला कळलं, वर्षाताई म्हणाल मी कसं बोलते, मी कसं आंदोलन करते, कारण मी शिकलेली आहे, अगदी मला शिक्षणाचं महत्व कळतं. मग मला ते एवढं इम्प्रेसिंग वाटलं, कारण मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा अशी एक स्त्री बघितली जिचे केस बॉयकट होते, जी बिंदासपणे सिगरेट पित होती आणि ती आंदोलनाच्या घोषणा देत होती. सो माझ्यासाठी एक महिला असं असू शकते का? आणि ही 2008च्या अगोदरची गोष्ट असेल तर त्यावेळी महिलांची परिस्थिती आजच्या पेक्षा आपण आजपासून 10-12 वर्षापूर्वी आपण बोलतो. सो माझ्यासाठी ती महिला एक मोटिवेशनल होती. अरे अगदी. स्त्री अशी असते, अशी अशी स्त्री मी बघितली नव्हती. मी माझ्या आईला बघितलं, माझ्या मावशीला, काकीला, आजीला बघितलं, त्या अशा नाही आहेत, म्हणजे त्या सिंपल वाटतात. पण अशी स्त्री, रिबेलियस स्त्री पहिल्यांदा मी बघितली. आणि मी म्हटलं की मग शिक्षण जर असं बदलत असेल तर मग आपण विचार केला पाहिजे. आणि मग तिथून म्हणजे 10वी पास झाल्यानंतर आहे वॉकआउट फ्रॉम द होम. आणि मग ते राहिलेलं शिक्षण जे आहे ते 11वी-12वी मी अंधेरीला कॉस्मो कॉलेज आहे DNR ला, तिथून वर्षाताई आणि बाकी सगळ्या साथीच, तोपर्यंत माझे ते फ्रेंड झाले होते बार मधले किंवा बाकीचे सगळे आंदोलनातले फ्रेंड्स होते, त्यांनी मला खूप सहयोग दिला, त्यांनी तिथपर्यंत पोहोचवलं. बाकीचं मग 12वी नंतरचं शिक्षण म्हणजे मी आर्ट्स घेतलं, कारण मी मॅथ्स मध्ये खूप हुशार नसल्यामुळे मला माहिती आहे कॉमर्स घेतलं तर आपण नापास होणार आहोत. तर मी आर्ट्स घेतलं. आर्ट्स मध्ये मला सायकोलॉजी आणि इतिहास होता. आणि भारताचा इतिहास ज्यावेळी 11वी-12वीला करायला गेलो त्यावेळी मला वाटलं, अरे हे 10वीत आपण वाचलंय, गांधीजींची चले जाओ मुवमेंट बघितली आहे, आंबेडकरांचा पुणे पॅक्ट जो आहे इम्पॅक्ट आहे तो बघितलेला आहे, 14 तळ्याचं आपण सगळं वाचलंय. पण कॉलेजमध्ये असताना त्याची जास्त आसक्ता निर्माण झाली, कारण थोडंसं हे आंदोलन बघितलं होतं. मग मला कळायला लागलं का आंबेडकरांनी आंदोलन केलं असेल, का गांधीजींनी आंदोलन केलं, का गरज लागली या देशामध्ये, इथल्या व्यवस्थेमध्ये. आणि मग तो इतिहास जेव्हा मी वाचायला, म्हणजे देन आय बिकम एक्सपर्ट इन इतिहास माझ्या कॉलेजमध्ये. आणि हे सगळं वाचत असताना मला कळलं की बाबासाहेबांनी काय केलं, संविधान शब्द काय असतो, माणूस म्हणजे काय असतं. तोपर्यंत माणूस म्हणजे काय माहितच नव्हतं ना, कारण एकाने जेलमध्ये दिला, दुसऱ्याने बाहेर काढलं, तिसऱ्याकडे जाऊन आम्ही राहिलोय आणि फक्त जगतोय की आजची डाळ आणि भाजी खायची आणि जगायचं एवढंच माहित आहे, पण माणूस म्हणून जगायचं हे माहित नव्हतं. तर ते कळायला लागलं तो सगळा इतिहास वाचताना. आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की पॉलिटिकल सायन्स, आणि डिग्रीला येताना पॉलिटिकल सायन्स आणि सायकोलॉजी घ्यायचं. बिकॉज मग तिथे आसक्ता निर्माण झाली की संविधान जर म्हणते की आम्ही भारताचे लोक आहोत, तर मला भारताच्या लोकांसारखी ट्रीटमेंट कधीच मिळाली नव्हती ना माझ्या आयुष्यात. किंवा मला ज्या पद्धतीने घर सोडावं लागलं, ही जी समाज व्यवस्था निर्माण केली, किंवा रोज भाजी आणि भाकरीसाठी नाचावं लागलं, तर ही व्यवस्था कशी आहे, अशी व्यवस्था कशी झाली असेल जेव्हा की संविधानाने एवढे चांगले चांगले शब्द लिहिले. तर संविधान लिहिणाऱ्या लोकांनी इतकं चांगले शब्द लिहिले, बाबासाहेबांची विचारधारा इतकी मोठी होती की माणसाला माणूस म्हणून जगता यावं म्हणून एवढे शब्द, पण ते शब्द आमच्या जगण्यात उतरत नव्हते, जगण्यामध्ये उतरत नव्हते, ते समाजाने उतरवलंच नव्हते, उतरू दिलेच नाहीत कधी. नक्की हा प्रश्न होता. आणि मग तो इतिहास आणि सगळं वाचता वाचता मला कळायला लागलं की इतिहास आपल्या जीवनात किती मोठा बदल आणू शकतो. आपण नेहमी असं म्हणतो की इतिहास झालाय आणि ते सोडून द्या आता आणि पुढे जा, पण माझ्या आयुष्यात ती उलटी ट्रेन होती की इतिहास आहे आणि इतिहासाला घेऊन जगायचंय आणि बदलाव आणायचा आहे. अशा पद्धतीने आम्ही गेलो. आणि मग शिक्षण पूर्ण करता करता कामही सुरू होतं, म्हणजे नाचणं, बारमध्ये जाणं हे काम, कारण शिक्षणासाठी पैसा हवाय, ते करणं, वेळोवेळी मित्रांचा सहयोग घेणं. म्हणजे कितीतरी वेळा असं व्हायचं की रात्री तुम्ही डान्स करताय 3 वाजेपर्यंत आणि सकाळी तुमचा पेपर आहे डिग्रीचा, तुम्हाला 8:30ला कॉलेजला पोहोचायचंय, पेपर लिहायचंय. तर हे सगळी जर्नी होत होती. त्रास खूप होत होता प्रचंड, कारण एका साईडला रोजचा पोटापाण्याचा प्रश्न आणि दुसऱ्या साईडला आपल्या शिक्षणाचं पॅशन पूर्ण आणि करायचं. तरीही शिक्षण पूर्ण येस. आणि त्याच्यामध्ये हे शिक्षण करत असताना मी ट्रान्स आहे हे कोणाला सांगणार आहे, कारण जर मी ट्रान्स आहे असं सांगितलं का मला शाळेत ऍडमिशन मिळणार नाही, कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होती. त्यावेळी लोक हसणार आहेत, माझे डॉक्युमेंटेशनवर काहीतरी वेगळं लिहिलंय, माझं अपीरियन्स काहीतरी वेगळं आहे, हा सगळा चॅलेंज आहे. म्हणून स्वतःच्या आयडेंटिफिकेशनला त्या पूर्ण 5 वर्ष घेण्यासाठी म्हणजे डान्स करताना माझे केस मोठे होते, मग कापावे लागले मला एंड ऑफ डे, साडी सोडावी लागली आणि जीन्स टी शर्टवर यावं लागलं, कारण ही व्यवस्था अशी निर्माण नाही झाली की जे फ्रेंडली आणि प्रोटेक्टिव्ह ट्रान्सजेंडरसाठी आहे. आज ती दिसते आहे, त्या काळात नव्हती. त्यामुळे केस कधी पण वाढवता येतील अशी विचारधारा निर्माण कर, साडी नंतर घालू ना, डिग्री झाल्यानंतर सन्मानाने घालू असा. सो ते सगळं सोडावं लागलं, स्वतःच्या इच्छा ज्या आहेत त्या सगळ्या साईडला ठेवाव्या लागल्या, जगण्याचे मार्ग जो निवडला होता तो साईडला ठेवावा लागला, केस कापून कॉलेजमध्ये बसावं लागलं. तरीही लोकांना कळायचं बिकॉज वी आर अ डिफरंट,
आणि मला वाटतं की सुरुवातीला लोक असं म्हणायचे, अरे हे थोडे ऍबनॉर्मल, हे थोडे वेगळे आहेत ना. पण त्यावेळी मला हिट व्हायचं की आम्ही ऍबनॉर्मल कसे काय असू शकतो. आपण इथे बसलेल्या रूम मध्ये सगळेच वेगळे आहोत ना, सगळेच बरोबर. डिफरंट आहोत. बरोबर. म्हणजे माझ्या खाण्याच्या आवडीनिवडी आणि तुमच्या खाण्याच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. वेगळे. माझी बोलण्याची पद्धत, तुमची बोलण्याची पद्धत, विचार करण्याची पद्धत, जगण्याची पद्धत वेगळी आहे. आपण वेगळे आहोत, आपण ऍबनॉर्मल्स नाही आहोत एकमेकापासून. सो त्यावेळी मला कळायला लागलं की आपण वेगळे आहोत आणि हे वेगळेपणच माणसाला मोठं करत असतं किंवा माणसाला त्याच्या इच्छांपर्यंत नेत असतं. पण अमृता मॅडम, जसं मगाशी म्हटलं तुम्ही येस की आम्ही भारताचे लोक, मग आम्ही भारताचे लोक म्हणजे कोण? येस तुम्ही आणि मी का? म्हणजे तृतीयपंथी हा भाग नाहीये का? आम्ही भारताचे लोक म्हटल्यामध्ये सगळंच आलं ना. तेही माणसं आहेत आणि त्यांनाही जगण्याचा तेवढाच अधिकार आहे जेवढा आपला सुद्धा आहे. मग हा सगळा प्रवास करत असताना मग प्रयाग एक कोशिश मध्ये कसं आला आणि तुम्ही फाउंडर मेंबर आहात या Yes. ठिकाणी, आणि मग प्रयागचं काम कसं चालू आहे? हे सगळा प्रवास जर्नी होत असताना, खूप सारे चॅलेंजेस जात असताना अं, माझ्या डोक्यात एक संकल्पना आली, कारण मी मुवमेंट आणि आंदोलन बघितली होती वर्षांताईंसोबत. त्यांचं एक स्वतःचं ऑर्गनायझेशन निर्माण झालं होतं. तर मला वाटलं आपणही असं करू, आपणही एक संघटन तयार करू, निर्माण करू. आणि मग माझे जे काही फ्रेंड झाले होते वस्तीमध्ये, मी जिथे राहत होती गुरूंसोबत, त्यांच्या आजूबाजूला ज्या महिला होत्या त्या फार फ्रेंडली होत्या, कारण आम्ही अनऑर्गनाइज क्लब मध्ये राहत होतो, गटारावर वस्त्या होत्या. कारण ट्रान्सजेंडर्स कुठे कुठे मिळतात तर अशाच वस्त्यांमध्ये मिळतात. सो मग तिकडे आम्ही राहत असताना बाजूच्या महिलांशी बोलणं सुरू केलं आणि म्हणलं आपण हम एक संघटन बनाए क्या, एक संघटन बनवूया का. आता संघटन काय हेही माहित नाही, पण शब्द माहिती आहे, संघटन बनवायचंय. असं करून मग संघटन म्हणजे काय, 10-12 लोक एकत्र यायचं आणि काहीतरी करत राहायचं. काय करायचं तर समाजात काहीतरी करायचं, पुस्तकं वाटायची, कोणाकडून तरी मदत आणायची, काहीतरी द्यायचं, एवढंच. एक थीम लाईन एवढीच होती. आणि हे करत असताना मग माहित नव्हतं रजिस्ट्रेशन करायला लागतं, त्याची बॉडी असते, त्याचे नियमावली असतात, चॅरिटी ऍक्ट मध्ये जावं लागतं, काहीच आयडिया नव्हती. हे करता 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 काही फ्रेंड्स अजून मिळाले जे मुवमेंटच्या बॅकग्राऊंड मधून आले होते आणि त्यांनी ऍक्च्युली शेपअप केलं या पूर्ण संघटनेला. जरी संकल्पना माझी असली की प्रयास एक कोशिश नावाचं एक संघटन बनवायचं, प्रयासचा अर्थच आहे प्रयत्न करत राहणं आयुष्यभर, आणि त्याचा उद्देश जर मानवाच्या अधिकारांसाठी, प्रोटेक्शनसाठी आणि जेंडर इक्वालिटी प्रस्थापित करण्यासाठी आहे. हे कशातून आलं तर हे जे आम्ही ऍज अ ट्रान्सजेंडर म्हणून भोगलोय ना, त्याच्यातून ही निर्माण झालेली संकल्पना होती की मला माझ्या जगण्याचे मार्ग बंद झाले होते, माझ्या शिक्षणाच्या अधिकारावर गदा आली होती, माझ्या सर्व्हायव्हलच्या अधिकारावर गदा आली होती. त्या समाज व्यवस्थेने नकारलं होतं आम्हाला. म्हणजे काम करायचंय पण काम कोण देणार, शिक्षण घ्यायचंय पण तशी व्यवस्था नाहीये, व्यवस्था नाही है ना. एक्सेप्टन्स हवाय पण एक्सेप्टन्स देणार कोण आहे, देणार. हा सगळा प्रश्न निर्माण होत असताना असं काहीतरी निर्माण करावं जिथे निदान मी आणि बाकीचे लोक आम्ही एकमेकाला एक्सेप्ट करू. बाकीच्या समाजाचं राहू द्या तू, पण एक असं एखादी इन्स्टिट्यूट, असं एखादं आपण तयार करू समाज किंवा एक ग्रुप जो आपण एकमेकाला एक्सेप्ट करू. आणि तिथून प्रयासची सुरुवात झाली. 2008 ला ही मुवमेंट म्हणून आम्ही सुरू केली. 2011 लागला आम्हाला हे सगळं शिकायला, घ्यायला नोंदणी असते आणि मग ह्याला संस्था म्हणायचं असतं, ह्याचे हे रोल्स असतात. पण थीन लाईन क्लिअर होती की जे काही करायचं ते माणूस म्हणून जगण्यासाठी करायचं. आणि तोपर्यंत ही हे सगळं बनवत असताना संविधानाची मूल्य काय सांगतात हेही आम्हाला माहित नव्हतं. पण माणूस म्हणून जगायचंय आणि दुसऱ्यांना पण माणूस म्हणून जगता यावं म्हणून काहीतरी करायचंय, म्हणून एक अशी ग्रुप तयार करायचा. मी संस्थाही नाही म्हणणार, एक ग्रुप तयार करायचा जिथे कोणी येईल, कोणी बोलेल, स्वतःला एक्सप्रेस करेल आणि सगळे त्याचं समर्थन करतील की तू काही चूक नाहीयेस, तू बरोबर आहे, आपण याच्यातून काहीतरी मार्ग काढू. तर एक प्रेम भावना, करुणा, सद्भावना असं काहीतरी असलेलं बनवायचं होतं. प्रयागचे विषय काय आहेत, कसे प्रकारे काम करता आहे सर्वसामान्य माणसांसाठी? प्रयास 2011 ला रजिस्टर्ड ऑर्गनायझेशन म्हणून रूपात आली. त्याच्या अगोदर आंदोलन म्हणून काम करत होतो. प्रयास बेसिकली घरेलू कामगार महिलांवर जास्त फोकस करतं, कारण ज्या घरकाम करणाऱ्या महिला, ज्या धुणी भांडी कपडे जेवण वगैरे करायचं काम करतात. कारण प्रयासचं म्हणणं होतं की ट्रान्सजेंडर आणि घरकामगार बायका ह्या दोन्हीही जेंडर बायस सोसायटीच्या अफेक्शन खाली आलेल्या आहेत. त्या दोन्हीही जेंडर बायस सिस्टमच्या न स्वाधीन झालेल्या आहेत बिचाऱ्या. कारण आपल्याला असं नेहमी वाटतं ना, बाई जन्माला आली का धुणी भांडी कपडे करता आले पाहिजे. मग जेव्हा ती घरात करते तिलाही काम नाही करा म्हणून तिची जिम्मेदारी आहे, बाई आहे ती. बाहेर जाऊन जेव्हा काम करते त्यावेळी पण तसंच की अरे बाई आहे ना, चपातीच लागते, जेवणच करते, तिचं कॉन्ट्रीब्युशन कुठेही बघितलं गेलं नाही. बरोबर. त्यामुळे तिच्या घरकामाला कामच वाढत नाही. आज तुम्ही आणि मी बसून आपण शब्द म्हणते घरकाम, पण बाहेर त्याला घरकाम मानतात का? तिला म्हणतात मोलकरीण आली, धुणी भांडी करणार आली, मावशी आली.
नोकराणी आली म्हणजे इतक्या पण आजही ती शब्दात- मानसिकता आहे Yes. की एखादी मुलगी एखादी Yes. जन्माला आली तर तुझं काम बाबा भांडी घासणंच येस आहे. डेफिनेटली. मग त्यामुळे तो जेंडर बायसनेस हावी पडला अगदी महिलांवर. मला आणि- त्यावेळेला एक गोष्ट सांगायची वाटते की Yes. आपल्या पाठीमागे सावित्रीबाई फुले आहेत, येस ज्या व्यक्तीने आपल्या बसण्याची जागा चेंज केलेली आहे, येस शासनापर्यंत नेलेलं आहे, अधिकाऱ्यांपर्यंत नेलेलं आहे. एक Definitely. महिला काय करू शकते तर राष्ट्रपती पदापर्यंत जाऊ शकते. येस हे त्यांनी आज दाखवून दिलेलं आहे आणि भारतीय संविधानाने हे सगळं सिद्ध करून दाखवलेलं आहे. Yes. मग हे सगळं करत असताना अनुभव कसे आले तुम्हाला प्रेसमध्ये? इनिशियली तर असं होतं की माझं जेंडर वेगळं असल्यामुळे महिलांना गोळा करणं, वस्तीत मुलांना गोळा करणं, त्यांच्या प्रश्नावर चर्चा करणं फार कठीण काम होतं. किंवा तुम्ही ट्रान्स आहात, कोण तुमच्याकडे तुमची लहान मुलं पाठवणार आहे मीटिंगसाठी, एखाद्या कॅम्पसाठी, एखाद्या कार्यक्रमासाठी? पण समाजात इतके मिथ्स आहेत ट्रान्सजेंडर बद्दल. अरे मी माझ्या मुलाला पाठवलं आणि ह्यांनी जर मुलांना पळवलं तर, किंवा ह्यांनी मुलांना स्वतःसारखं बनवलं तर, ह्या सगळ्या मिथ्समुळे फार चॅलेंजेस झाले. सुरुवातीला फार हाईड अँड सीक मध्ये काम करावं लागलं. महिलांना एकत्र आणण्यासाठी कठीण प्रश्न होता, कारण त्यांचं काम, त्यांची अंडरस्टँडिंग, आपली अंडरस्टँडिंग ह्यांचा ताळमेळ बसवणं आणि आपल्याला माणूस म्हणून जगायचंय ना, मग खूप कठीण होतं की मुळातच इतकं हॅमरिंग झालं आहे की आपण माणूस आहोत की नाही हा प्रश्न निर्माण झालेला असतो प्रत्येकामध्ये. म्हणजे त्या घरकामगार महिला असू दे किंवा ट्रान्सजेंडर्स असू दे किंवा लहान मुलं असू दे, कारण आपल्याला वागवलंच असं गेलंय वर्षानुवर्ष. मग जेव्हा हा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी त्यांना तिथून बाहेर काढणं की नाही तुम्ही माणूस आहात, तुम्ही महिला कामगार आहात, मग घरकामाला काम म्हटलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी शिकवाव्या लागल्या आणि तो कठीण काळ होता माझ्यासाठी. कम्युनिटीमध्ये गेल्यानंतर काही लोक मजा उडवायचे, अरे हे काय करणार आहेत, आणि हे तर ट्रान्सजेंडर आहे, हे तर हिजडे आहेत, हे काय जमा करून करणार आहेत, यांना स्वतःचं राहण्याचं ठिकाण नाही, यांना स्वतःचा खाण्याचा पत्ता नाही, हे काय बदला वाढणार हे आहे. अनुभव आला. ह्या सगळ्या अनुभवाच्या आल्या. बऱ्याचदा आम्हाला मिटिंगच्या जागेवरून झिडकारून दिलं गेलं. बऱ्याचदा फॅमिलीज आपल्या लहान मुलांना आमच्या मिटिंगला पाठवायला तर, कारण अरे आम्ही ट्रान्सजेंडर आणि हे काय करतात त्या मुलांना गोळा करून. म्हणजे आजही ती मानसिकता आहे. यांनी ह्यांच्यासारखं बनवलं तर सगळ्या मुलांना, ज्याला आपण ट्रान्सफोबिया किंवा होमोफोबिया म्हणतो ना, तशा पद्धतीच्या वातावरणातून जावं लागलं. पण एंड ऑफ डे मला वाटतं की आम्ही हार मानली नाही, कारण त्या सगळ्या काळात ज्या ज्यावेळी असा इन्सिडेंट झाला, ज्या ज्यावेळी नेगेटिव्हिटी आली समोर, त्या त्यावेळी आम्ही संविधान वाचण्याचा प्रयत्न केला. संविधानाची जी आपल्याकडे उद्देशिका आहे ती वाचण्याचा प्रयत्न केला आणि मग कळलं की आम्ही भारताचे लोक ही जी पहिली लाईन आहे ना, ती जेंडर आणि तुमचं वर्ण किंवा तुम्ही काय आहात हे डिफाईन नाही करत. ती फक्त म्हणते की तुम्ही माणूस आहात, अगदी तुम्ही स्त्री आहात, पुरुष आहात किंवा तृतीयपंथी आहात किंवा ट्रान्स विमेन आहात किंवा कुठल्या समाजाचे व्यक्ती आहेत असं नाही म्हणत आहे. अगदी ती म्हणते तुम्ही भारतात जन्माला आलात आणि तुम्ही इथले लोक आहात. तर मला ते सतत ती लाईन सतत मला आठवण राहते. आणि दुसरी आपली शेवटची लाईन आहे ना की आम्ही अंगीकृत करतो, होय होय. ही जी लाईन आहे ना ती मला फार इम्पॅक्टफुल पण मग आम्ही भारताचे लोक म्हणत असताना येस हे जे वाक्य आहे ते सर्वसामान्य माणसांच्या मानसिकतेमध्ये, बुद्धीमध्ये गेलंच नाहीये. येस हे अनुभवायला आज आपल्याला भेटत आहे. येस मला वाटतं की ते अनुभवायला का मिळतंय, कारण 75 वर्ष संविधानाची आपण अमृत महोत्सव साजरा करतोय आणि हे येणारे वर्ष पण अजून आपल्यासाठी फार महत्वाचे असणार आहेत. कारण आता मीडिया आणि बाकी सगळ्या गोष्टी, म्हणजे इव्हन आपली राजकारणाची परिस्थिती आणि सगळं बघताना संविधानाचा जिथे तिथे गाजावाजा केला जातोय, संविधान संविधान म्हणून बोलतोय. पण 75 वर्षात एवढं मोठं संविधान आपल्याकडे असताना, म्हणजे बाहेरच्या देशांनी आपल्या संविधानातली काही तत्व, काही मूल्य घेऊन त्यांचं संविधान बनवलेलं असताना, एवढा मोठं म्हणजे म्हणेन ना की एक मोठा खजाना असताना आपण त्याचा वापरच करू शकलो नाही, कारण आपण आपल्या जगण्यात आणलं नाही संविधान. संविधानाची जी मूल्य आहेत, जी तत्व आहेत, ते आपल्या जगण्यात आणण्यासाठी आपण अयशस्वी ठरलो. आणि म्हणून मग प्रश्न आला की ट्रान्सजेंडर्स कुठे होते या 75 वर्षात? होते ना, म्हणजे समाजाने स्वीकारलं नाही, इथल्या व्यवस्थेने स्वीकारलं नाही, म्हणून त्यांनी आत्महत्या केल्या किंवा ते संपले आणि संपुष्टात आले असं नाहीच आहे. ते होते आपल्या आजूबाजूला, पण आपण बघण्याचा दृष्टिकोनच निर्माण करू शकलो नाही. म्हणजे आपण जो आता बंधुभाव म्हणतोय किंवा समानता म्हणतोय, न्याय म्हणतोय, समान दर्जा आणि संधी म्हणतोय ना संविधानात, ती आपण निर्माण करू शकलो नाही आणि म्हणून ट्रान्सजेंडर्स आपल्याला दिसलेच नाही. पण एकीकडे आपण म्हणतो की समाज म्हणजे कोण, तर तुम्ही आणि मी असं होत नाही ना, आपण सगळे म्हणजे समाज आहोत ना. त्याच्यामध्ये तुम्ही स्त्री पुरुष तृतीयपंथी हा विषयच नाहीये. समाज म्हणजे आपण सगळेच आहोत ना. ज्यांनी सगळ्यांना जगण्याचा अधिकार दिला, ज्या भारतीय संविधानाने सगळ्यांना जगण्याचा अधिकार दिला, तुम्ही त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, कुठेतरी अभ्यास केला पाहिजे. आणि जसं मगाशी तुम्ही म्हटलं की भारतीय संविधानामध्ये आम्ही भारताचे लोक कुठे आहोत, तर जसं तुम्ही प्रवास सांगितला तर तो फार भयंकर प्रवास आहे आणि मला वाटतं प्रत्येकाने माणूस म्हणून जगणं तितकंच गरजेचं आहे. तर मी असं शेवटी एक प्रश्न विचारेन की
हे सगळं करत असताना तुम्हाला असं वाटतं का की जर माझं शिक्षणच नसतं तर कदाचित आज तुम्ही एवढ्या बोलल्या नसत्या. आणि जसं म्हणतं की भारतीय संविधानामध्ये कलम 19 जसं Yes. सांगतंय की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य आहे. हे कदाचित बोलण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं नसतं किंवा त्या शब्दापर्यंत किंवा 19 कलम जे आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचलं नसता. अभिव्यक्ती स्वातंत्र्यापर्यंत तुम्ही पोहोचलं नसता. येस. हे सगळं जर आपण पाहिलं तर शिक्षणावरती डिपेंड आहे. जर कदाचित अमृता शिकली नसती तर आज ती बोलली नसती. त्याच्यामुळे बोलणं आणि आवाज उठवणं हे तितकंच गरजेचं आहे. संघर्ष करतो आहे आपण, आंदोलन करतो आहे. आंदोलन स्वतःचा कुठेतरी आवाज आहे आणि तो आवाज पोहोचला पाहिजे. त्याच्यामुळे आंदोलन सुद्धा झाली पाहिजे. शेवटी मेसेज काय द्याल? मेसेज मी इतकंच देईन की कोण काय आहे, कोण कसं वागतंय किंवा कोणी काय कपडे घातलेत, कोणाचं जेंडर काय आहे, त्यांचा लिंगभाव काय आहे, त्याच्यापेक्षा तो माणूस आहे आणि माणसाला जोडलेले काही फंडामेंटल राईट्स आहेत जे संविधानाने दिलेले आहेत आपल्याकडे. मला वाटतं की ह्या दोन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर मग आपण कोणाच्याही राईट्सचं किंवा कोणाच्याही माणूस असण्याचं उल्लंघन करणार नाही. अगदी त्याच्यामुळे कोण काय याच्यापेक्षा आपण काय करतोय त्या व्यवस्थेला चांगलं करण्यासाठी, बेटर कंडिशन्स निर्माण करण्यासाठी मला वाटतं ह्याच्यावर काम करणं फार महत्वाचं आहे. धन्यवाद. अतिशय सुंदर माहिती दिली. जाता जाता मी एवढं सांगेन की प्रयास एक कोशिश अतिशय संस्था जी आहे ते खूप चांगलं काम करते आहे. त्याच्यामुळे युवा संघर्ष संस्था आणि दैनिक सार्वभौम राष्ट्राच्या वतीने त्यांना आम्ही शुभेच्छा देतोच आहे. पण ज्यांना कोणाला जर प्रयास या कोशिश या संघटनेला संस्थेला जर भेट द्यायची असेल किंवा त्यांचं काम अजून जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी नक्कीच भेट द्यावी. आणि अतिशय सुंदर माहिती दिली. खूप चांगल्या अशा प्रतिक्रिया आपल्याला मिळाल्या. एक वाईट अनुभव कसा असतो, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार किती महत्त्वाचा आहे हे प्रत्येकानं जाणून घेतलं पाहिजे. शेवटी लक्षात घेतलं पाहिजे माणूस हा माणूसच आहे आणि माणसाला माणूस म्हणूनच बघितलं पाहिजे. धन्यवाद. थँक्यू.